तर बारामतीमध्ये काँग्रेस आता माघार घेणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। थोड्याच वेळात आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत असं देखील सूत्रांकडून समजतंय। काँग्रेसला आता हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा लागलेली आहे। विजय वडेट्टीवार यांनी देखील त्याच संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। दुसरीकडे आता बारामतीमधून थोड्याच वेळात आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसने आता राज्य पातळीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। त्यांनी देखील अंतिम निर्णय जवळपास झाल्याचं सांगितलेलं आहे। मात्र हायकमांडकडे त्यांनी आता हा निर्णय सोपवलेला आहे। हायकमांडचा अंतिम निर्णय आल्यानंतर काँग्रेस आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहे। मात्र राज्यामधले काँग्रेसचे जे प्रमुख वरिष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी देखील आमच्यामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला असं सांगितलंय। मात्र हायकमांडचा या संदर्भात अंतिम निर्णय यायचा बाकी आहे। हायकमांडकडे हा प्रस्ताव पाठवला गेलेला आहे। त्यामुळे आता हायकमांड दुपारपर्यंत या संदर्भात अधिकृत निर्णय देईल आणि त्यानंतर काँग्रेसचा हा अंतिम निर्णय जारी केला जाणार आहे। मात्र आता आकाश मोरे आपला अर्ज मागे घेतील हे जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। मी यापूर्वी सांगितलं की पक्षश्रेष्ठी आमचा जो निर्णय घेईल त्या निर्णयाला मी मानील नाही। मी पक्षाचा अनुशासित कार्यकर्ता आहे आणि पक्ष जो ठरवेल त्या पद्धतीने मी माझं काम करेन। आमचा पक्ष आणि त्यांचा पक्ष वेगळा आहे। त्यांनी सल्ला दिलेला आहे। वरिष्ठ त्याविषयी आमचा विचार करतील आणि ते निर्णय घेतील। तुम्हाला काय वाटतंय बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय निवडणूक ही तुम्ही लढवावी किंवा बिनविरोध व्हावी तुमचं मत? लोकांचे प्रचंड प्रश्न आहे, भावनिक लाट पण आहे, त्याचबरोबर प्रचंड प्रश्न पण आहेत। आणि भावनिक लाट म्हणेल तर जे काही लोकांची जी भावना आहे, जनभावना, त्या भावनेचंच मी आत टाकलेली आहे। तर त्यामुळं अजितदादांचे प्रेमी, अजितदादांवर प्रेम करणारे लोक मला आवर्जून फोन करतायत आणि तुझा मुद्दा बरोबर आहे म्हणतायत।